तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। यानिमित्त गिरगावमध्ये उद्या होणाऱ्या शोभायात्रेसाठी विशेष चित्ररथ तयार करण्यात आलाय। या चित्ररथाद्वारे संघाचा 100 वर्षांचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होतात आणि त्याच निमित्तानं गुढीपाडव्याच्या रथयात्रेमध्ये शोभायात्रेमध्ये हा चित्ररथ आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकूणच 100 वर्ष पूर्ण होत असतानाच नेमका संघाचा इतिहास असेल, संघाने केलेली कामं असतील आणि सोबतच एकूण गोळवळकर गुरुजी असतील किंवा मग हेडगेवार असतील, डॉक्टर हेडगेवार असतील, यांना हे आपण आता सध्याला इथं बघतो आहे आणि एकूणच लोढा फाउंडेशनच्या मार्फत हा संपूर्ण चित्ररथ तयार करण्यात आलेला आहे। एकूण संपूर्ण इतिहास दाखवण्याचा प्रयत्न असेल तो या शोभायात्रेनिमित्त आपल्याला गुढीपाडव्याच्या ज्या शोभायात्रा आपल्याला गिरगावमध्ये होताना पाहायला मिळणार आहे तिथं हा संपूर्ण चित्ररथ आपल्याला पाहायला मिळेल आणि एकूणच केलेल्या कामानिमित्त कशा प्रकारे कशा पद्धतीनं संघ हा 100 वर्ष पूर्ण करत आहे आणि या 100 वर्षात नेमकी काय काय कामं संघाकडनं करण्यात आलेली आहे ते दाखवण्याचा प्रयत्न कुठेतरी या चित्ररथाच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। एकूणच उद्याला शोभायात्रा आपल्याला गुढीपाडव्यानिमित्त पाहायला मिळेल आणि त्यामध्ये या चित्ररथ देखील हा सहभागी होईल। कॅमेरामॅन हेमंत कदमसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूरच्या रेणुका माता गडावर चैत्र नवरात्र